नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधील ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या मुद्द्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 1.5 मधील उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत त्याच्या आपल्या सेकंड पार्टच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 ला सुरुवात केलेली असून त्यामधील काही शाब्दिक उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. शाब्दिक उदाहरणे सोडवताना त्या उदाहरणामधील काही कंडिशन्स ज्या आहेत त्या काळजीपूर्वक समजावून घेतल्या म्हणजे त्या आधारे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्सची निर्मिती करता येते आणि मग ते एक्झाम्पल आपल्याला सहजपणे सुटते. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील पहिली 3 एक्झाम्पल्स आपण पार्ट फर्स्ट मध्ये सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. उरलेले 3 एक्झाम्पल्स आपण आजच्या पार्टमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील नेक्स्ट म्हणजे फोर्थ एक्झाम्पल आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. Denominator becomes 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. Then find the fraction. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन इज दॅट द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे छेद जो आहे तो छेद त्याच्या अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने अधिक आहे. ही पहिली कंडिशन असणार आहे. दुसरी कंडिशन आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे छेद जो आहे तो छेद अंशाच्या 12 पट होतो आहे. पण त्यासाठी दुसरी एक कंडिशन सांगितलेली आहे की जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद हे 6 ने कमी केले तर जो छेद आहे तो छेद हा अंशाच्या 12 पट होतो आहे. तर या 2 कंडिशनवरून आपल्याला फाइंड द फ्रॅक्शन म्हणजे तो अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक शोधायचा आहे. मग त्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद जो आहे तो आपण व्हेरिएबल स्वरूपामध्ये काहीतरी गृहीत धरूयात. सोल्युशन लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय. म्हणजे त्या अपूर्णांकाचा जो अंश आहे तो अंश आपण एक्स तर छेद जो आहे तो छेद आपण वाय मानलेला आहे. नाव अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन या ठिकाणी जी फर्स्ट कंडिशन दिलेली आहे डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. म्हणजे छेद जो आहे तो छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे छेद y हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे तो x च्या दुप्पटीपेक्षा 4 ने जास्त आहे. दॅट मीन्स y इज इक्वल टू 2x प्लस 4. दिस इज अ इक्वेशन, लिनियर इक्वेशन. आता हे आपण सामान्य स्वरूपामध्ये कन्वर्ट करूयात. जर आपण 4 जो आहे तो 4 जर समजा लेफ्ट हँड साईडला घेतला तर तो निगेटिव्ह होईल आणि y जर आपण राईट हँड साईडला घेतला तर तोही निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स वी गेट -4 is equal to 2x minus y. By interchanging the sides, we get 2x minus y is equal to -4. Suppose this is equation number 1. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन दुसऱ्या कंडिशनवरून आपल्याला असं पाहता येईल की जर त्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद हे 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो आहे. दॅट मीन्स y is reduced by 6. This is the denominator, y minus 6. And also x is reduced by 6. It is a numerator. म्हणजे अंश आणि छेद आपण 6 ने कमी केले म्हणजे त्यामधून आपण 6 सबट्रॅक्ट केलेले आहे. तर हा जो डिनॉमिनेटर आहे y minus 6 it is 12 times that of the numerator. That means our equation is y minus 6 is equal to 12 into x minus 6. म्हणजे अंश आणि छेद हे 6 ने कमी केल्यास हा जो छेद आहे तो छेद अंशाच्या 12 पट होतो आहे. यावरून आपण हे इक्वेशन तयार केलं. 12 ने आपण या कंसातील प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करून घेऊयात. y minus 6 is equal to 12 into 6x. That means 12x in minus 12 into 6 it is 72. Now simplify this equation. 6 as it is 12 if we transfer -70 to the left hand side they becomes positive. That means -6 plus 72 is equal to 12 as it is. If we transfer y to the right hand side they becomes negative. That means 12x minus 2. That means our final linear equation is 12x minus y is equal to 66. These two numbers have different signs, therefore their subtraction is
positive 66. This is equation number 2. Now if we observe equation number 1 and 2, the coefficients of term y are equal but signs are also equal. म्हणजे या ठिकाणी y चे सहगुणक समान असून त्याची चिन्हही समान आहेत म्हटल्यानंतर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग या ठिकाणी आपण समीकरण नंबर 2 मधून समीकरण नंबर 1 जे आहे ते वजा करूयात. Subtracting equation 1 from equation 2, we get, suppose this is equation number 2, 12x minus y is equal to 66, minus equation first is 2x minus y is equal to negative 4. Now when we do the subtraction, then the sign of each term in the equation second becomes inverse. म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचं साइन जे आहे ते साइन आपण इंटरचेंज करतो. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. दॅट मीन्स 2x निगेटिव्ह होईल आणि पुढील दोन टर्मच्या निगेटिव्ह आहेत त्यांचे साइन्स पॉझिटिव्ह होतील. हा 12x पॉझिटिव्ह आहे, हा 2x निगेटिव्ह, साइन डिफरंट, या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 10x. y दिस इज निगेटिव्ह, दिस y इज पॉझिटिव्ह, या ठिकाणी सबट्रॅक्शन दोन्ही इलिमिनेट होतील. 64 is positive, again 4 is positive, therefore signs are same, therefore addition of these two numbers is positive 70. If we transfer 10 to the right hand side, we get x is equal to 70 upon 10, that means x is equal to 7. This is our answer. Now put this value in one of the equation 1 or the 2. Suppose put equation x is equal to 7 in equation 1. Equation 1 is 2x minus y is equal to negative 4, that means 2 into 7 minus y is equal to negative 4. 14 plus 4 is equal to y. या ठिकाणी आपण निगेटिव्ह y हा राईट हँड साईडला तर निगेटिव्ह 4 हा लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलेला आहे, त्यामुळे त्याचे साइन चेंज झाले. या ठिकाणी y इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 18. x is a numerator of the fraction and y is a denominator of the fraction. या ठिकाणी जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन असणार आहे x upon y, that means 7 upon 18. Therefore our answer is the fraction is x upon y, that means 7 upon 18. This is our answer. Now next example, fifth example. Two types of boxes A and B are placed in the truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, the weight is 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it still can accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of the box. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आहेत A आणि B, आणि ते एका ट्रकमध्ये आपल्याला लोड करायचे आहे, भरायचे आहे. त्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टन्स आहे. जर A या प्रकारचे 150 बॉक्स आणि B या प्रकारचे 100 बॉक्स जर आपण त्या ट्रकमध्ये लोड केले तर त्या ट्रकची जी कॅपॅसिटी आहे 10 टनांची ती पूर्ण होते आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन. परंतु जर समजा आपण 260 A या प्रकारचे बॉक्सेस आपण त्या ट्रकमध्ये लोड केले तर B या प्रकारच्या बॉक्सेससाठी फक्त 40 बॉक्सेससाठी जागा शिल्लक राहते आहे कॅपॅसिटी पूर्ण होण्यासाठी. तर प्रत्येक प्रकारच्या बॉक्सचं वजन किती असेल असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सोल्युशन. आता या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला प्रत्येक प्रकारच्या बॉक्सचं जे वजन आहे ते वजन आपल्याला गृहीत धरावं लागेल. लेट द वेट ऑफ द बॉक्स ऑफ टाइप ए बी एक्स टन अँड दॅट ऑफ द बॉक्स ऑफ टाइप बी इज वाय टन. म्हणजे ए या प्रकारच्या बॉक्सचं वजन हे एक्स टन मानलेलं आहे, तर बी या प्रकारच्या बॉक्सचं वजन हे वाय टन मानलेलं आहे. नाव फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. आता या ठिकाणी पहा, जर एका बॉक्सचं वजन हे एक्स टन असेल तर असे 150 बॉक्स हे पहिल्या कंडिशनमध्ये सांगितलेले आहे. 150 बॉक्स जर असतील तर त्यांचं वजन शोधण्यासाठी आपल्याला एका बॉक्सच्या वजनाला 150 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ए या प्रकारच्या बॉक्सचं वजन जे आहे ते आपण एक्स टन मानतोय. अशा प्रकारचे 150 बॉक्सेस असतील तर 150 एक्स हे त्यांचं टोटल बॉक्सचं वजन असणार आहे. त्याचप्रमाणे बी या प्रकारच्या बॉक्सचं वजन जर वाय टन असेल तर अशा 100 बॉक्सेसचं जे वजन आहे ते वजन 100 वाय असणार आहे, आणि या दोघांचं मिळून जे वजन आहे ते 10 टन असणार आहे. दॅट मीन्स आवर इक्वेशन इज 150x plus 100y is equal to 10.
If we divide each term by 10, we get 15x plus 10y is equal to 1. This is equation number 1. This equation is get by dividing each term by 10. Similarly, according to the second condition, 260 boxes of A type, therefore total weight of 260 boxes of type A is 260x plus weight of 40 boxes of type B, it is 40y, and total weight of these two types of boxes is 100 tons, sorry 10 tons. Therefore our equation is 260x plus 40y is equal to 10. म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला ट्रक मधील ए या बॉक्सची संख्या सांगितलेली आहे 260, तर बी या प्रकारच्या बॉक्सेसची संख्या सांगितलेली आहे 40, आणि दोघांचं मिळून त्या ट्रकची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी पूर्ण होते. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे 260x plus 40y is equal to 10. If we divide each term by 10, we get 26x plus 4y is equal to 1. This is equation number 2. It is dividing by 10. Now, to equalize the coefficients of any of the variable, we want to multiply both the equations by some numbers. Here, we want to equal variables coefficients of variable y. Therefore, multiplying equation 1 by 2 and 2 by 5. म्हणजे y या चलाचे सहगुणक समान करण्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 1 ला 2 ने, तर समीकरण नंबर 2 ला आपल्याला 5 ने गुणावं लागणार. Therefore, multiplying equation 1 by 2, जर आपण समीकरण नंबर 1 ला 2 ने गुणलं तर 2 गुणिले 15x, तर 30x plus 2 into 10y, that means 20y is equal to 1 into 2, that means 2. Suppose this is equation number 3. Now, multiplying equation 2 by 5, आपण equation number 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 5 गुणिले 26 x बरोबर 130x अधिक 5 गुणिले 4y म्हणजे 20y बरोबर 5 गुणिले 1 म्हणजे 5. याला आपण समीकरण नंबर 4 म्हणूया. समीकरण नंबर 1 ला आपण 2 ने, तर समीकरण नंबर 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केले. या दोन इक्वेशन मधील y चे कोएफिशिएंट इक्वल आहेत, साइन सेम आहेत. या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from equation, by subtracting equation 3 from equation 4, we get, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन जे आहे ते इन्स्ट्रक्शन थोडंसं चुकलेलं आहे. या ठिकाणी आपण इन्स्ट्रक्शन चेंज करून घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4 असं आपलं इन्स्ट्रक्शन हवं होतं. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाली. मग 3 नंबरचं जे समीकरण आहे ते 3 नंबरचं समीकरण आपण समीकरण नंबर 4 म्हणून सबट्रॅक्ट करूया. फोर्थ इक्वेशन आहे 130x plus 20y is equal to 5 minus 30x plus 20y is equal to, this is third equation. सबट्रॅक्शन करताना प्रत्येक टर्मचं साइन जे आहे सेकंड इक्वेशन मध्ये ते चेंज होईल. प्रत्येकाचं पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होणार आहे. नाव 130x is positive, 30x is negative. Signs are different. Therefore, subtraction of these two terms is 100x. And this 20y is positive, this 20y is negative. या ठिकाणी सबट्रॅक्शन दोन्ही एलिमिनेट होतील. तर 5 आणि 2 यांचे साइन डिफरंट आहेत. 5 ला पॉझिटिव्ह, 2 ला निगेटिव्ह. या दोघांचं सबट्रॅक्शन 3 येणार आहे. ट्रान्सफर 100 टू द right hand side, we get x is equal to 3 upon 100. Now put this value in equation 1. Equation 1 is 15x plus 10y is equal to 1. That means 15 into value of x 3 upon 100 plus 10 upon y is equal to 1. That means if we simplify this fraction, therefore we get 45 upon 100 plus 10y is equal to 1. That means 10y is equal to 1 minus 45 upon 100. If we subtract these two numbers, we get 10y is equal to 100 minus 45 upon 100. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन केले. That means 10y is equal to 55 upon 100. That means y is equal to 55. If we transfer this 10 to the right hand side, this 10 gets multiplied with 100 and denominator becomes 1000. That means y is equal to 55 upon 1000. This is the weight of boxes of type B in tons. Therefore, our answer is the weight of the box of type A is 3 upon 100 ton, and the weight of the box of
टाईप बी इट इज 55/1000 टन. हे टनामध्ये आपण वजन शोधलेलं आहे. आपल्याला जर ती समजा किलोग्रॅममध्ये काढायचं असेल तर ते आपल्याला कन्वर्ट करता येईल. हे संधी विचारलेल्या प्रश्नांचं आपलं उत्तर असणार आहे. नाव लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस इट इज out of 1900 kilometers, Vishal traveled some distance by bus and some distance by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and average speed of the aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण आपण समजावून घेऊयात. विशालने 1900 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो प्रवास दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनाने केलेला आहे, बस आणि विमान. बसचं जे ॲव्हरेज सरासरी स्पीड आहे, सरासरी वेग जो आहे तो 60 किलोमीटर प्रति तास, तर विमानाचा सरासरी वेग हा 700 किलोमीटर प्रति तास होता. हा 1900 किलोमीटरचा पूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी विशालला 5 तास लागले असतील, तर विशालने बसने किती किलोमीटरचा प्रवास केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला विशालने बसने केलेला प्रवास केलेला जो प्रवास आहे किलोमीटरमधला तो आणि विमानाने केलेला जो प्रवास आहे त्या प्रवासांची जी अंतर आहे ती अंतर आपल्याला एक्स आणि वायच्या स्वरूपामध्ये काहीतरी अजम्पशन त्यामध्ये घ्यावं लागणार आहे. therefore सोल्युशन लेट विशाल ट्रॅव्हल्ड एक्स किलोमीटर बाय बस अँड वाय किलोमीटर बाय प्लेन. म्हणजे विशालने बसने एक्स किलोमीटर तर एरोप्लेनने वाय किलोमीटरचा प्रवास केलेला आहे असं आपण म्हणतो. देर इज अ फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करूयात. या ठिकाणी आपल्याला टाइम दिलेला आहे. जर विशालने एक्स किलोमीटरचा प्रवास हा बसने केलेला असेल आणि वाय किलोमीटरचा प्रवास हा प्लेनने केलेला असेल तर हा दोनही मिळून होणारा जो प्रवास आहे तो प्रवास एकूण 1900 किलोमीटरचा असणार आहे. दिस इज अवर फर्स्ट कंडिशन. देअरफॉर time taken by Vishal while traveling by bus is equal to x upon 60 hours. या फॉर्म्युल्याचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. सेकंड कंडिशन आपण या ठिकाणी यूज करतो आहोत. बसचं ॲव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर आणि त्या बसने त्याने केलेला जो प्रवास आहे ते जे अंतर आहे ते अंतर x आहे आपण या ठिकाणी मानलं. therefore टाइम टेकन बाय विशाल while traveling by bus it is x upon 60 hours. सिमिलरली टाइम टेकन बाय विशाल while traveling by plane म्हणजे विशालने विमान प्रवास करताना घेतलेला जो वेळ आहे तो वेळ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. पुन्हा तो फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. दिस टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग विमानाने जो प्रवास केलेला आहे तो प्रवास त्याने केलेला आहे वाय किलोमीटरचा, म्हणून या ठिकाणी डिस्टन्स जे घेतलेला आहे ते वाय घेतलेला आहे. ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700. या ठिकाणी 700 हा डिनोमिनेटर असणार आहे. म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण या दोन बाबी शोधलेल्या आहेत. बसने प्रवास केलेला आहे x किलोमीटर, वेग आहे 60, म्हणून त्या प्रवासासाठी लागलेला वेळ आहे x अपॉन 60 आवर्स. आणि विमानाने प्रवास केलेला आहे y किलोमीटरचा, विमानाचा सरासरी वेग आहे 700 किलोमीटर प्रति तास, म्हणून या ठिकाणी विमान प्रवासासाठी लागणारा वेळ जो आहे तो डिस्टन्स अपॉन स्पीड दॅट मीन्स y अपॉन 700 आवर्स. आता या दोनही वेळांची जी बेरीज आहे ती बेरीज असणार आहे 5 आवर्स. इट इज आवर सेकंड कंडिशन. देअरफॉर फ्रॉम द गिवन कंडिशन x plus y is equal to 1900. दिस इज फर्स्ट कंडिशन. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. म्हणजे दोन्ही जो प्रवास आहे तो 1900 किलोमीटरचा आहे. बसने पार केलेलं अंतर आणि विमानाने पार केलेलं अंतर या दोघांची बेरीज 1900. आणि सेकंड कंडिशन जे आहे त्या सेकंड कंडिशन आपल्याला दिले x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. सपोज दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी आपण या दोनही टर्मचे जे डिनोमिनेटर आहेत त्या डिनोमिनेटर आपण 1 करण्याचा प्रयत्न करू. देअरफॉर मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2100. या प्रत्येक टर्मला आपण 2100 ने आपण मल्टिप्लाय करू. जर 2100 ने मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी 2100 into x upon 60 plus 2100 into y upon 100 is equal to 2100 into 5. या ठिकाणी इथं कॅन्सलेशन होईल. 0 0 कॅन्सल होईल आणि 210ला आपण 6ने जर डिवाइड केलं तर उत्तर असणार 35 x आहे प्लस या ठिकाणी 2 0 कॅन्सल होऊन 7 1 7 7 3 जा 21 दॅट मीन्स 3y
आणि या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो 10,500. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला कोइफिशियंट सेंड करावं लागतील. ते आपण वायचे कोइफिशियंट जे आहे ते सेंड करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 we get 3 into x, that means 3x, plus 3 into y, that means 3y, and 3 into 1900, that means 5700. So suppose this is equation number 4. Now in equation 3 and 4, coefficient of y are equal, signs are also equal. Therefore subtracting equation 4 from equation 3, we get equation number 3 is 35x plus 3y is equal to 10,500 minus equation number 4 is 3x plus 3y is equal to 5700 minus या प्रत्येकाचं टर्म साइन जे आहे ते साइन चेंज होईल. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशन जे आहे त्यातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं असते, जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. 35 ला पॉझिटिव्ह, या 3x ला निगेटिव्ह, चिन्ह भिन्न, दोघांची वजाबाकी. 32x असेल. y चे साइन चेंज असल्यामुळे, डिफरंट असल्यामुळे त्यांचं इलिमिनेशन होईल, सबट्रॅक्शन होईल. 10,500 ला पॉझिटिव्ह, 5700 ला निगेटिव्ह, दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 4800. If we transfer 32 to the right hand side, we get x is equal to 4800 divided by 32. That means x is equal to 150. That means the distance traveled by Vishal by bus is 150 kilometers. Therefore, our answer is Vishal traveled 150 kilometers by bus. This is our answer. This is the last example of practice set 1.5. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स अतिशय सोपे आहेत. फक्त आपल्याला त्या शाब्दिक उदाहरणामधील काही ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स काळजीपूर्वक समजणं गरजेचं आहे. त्यावरून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करता येतात आणि मग ते आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर काही आपल्याला अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मॅथ्स सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.